मित्रांनो, आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही जेवढे होईल तेवढे विठ्ठल रुक्मिणीचे नामस्मरण करायचे, श्री हरी श्री विष्णूचे तुम्हाला नामस्मरण करायचे आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे। या दिवशी तुम्हाला एक दिवस अगोदरच तुळशीपत्र तोडून घ्यायचे आणि श्रीकृष्णाला, या विष्णू भगवानाला, या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल त्यांच्या दुधाने, पंचामृताने, दह्याने, मधाने असा अभिषेक करून त्यांच्या कपाळावर अष्टगंधक लावल्यानंतर एक तुळशी पान लावायचंय, म्हणजे आपल्याला संपूर्ण देवशयनी एकादशी केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल, वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल। रात्री श्रीहरींना तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि विष्णू सहस्रनामाचं पठण करायचंय, रात्री जागरण करायचंय। असे केल्याने सर्व पापांचे नाश तर होतेच, त्याशिवाय आपल्यावर विष्णू भगवानाची कृपा होते, वैकुंठ